जवळ आलेले आहे आणि पी-एच-डब्ल्यू रजिस्टर ऑफ 8051 या क्वेशनचं आता आपण सोल्युशन बघूया. याआधी मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, रिस्क या फीचर्स ऑफ मायक्रो कंट्रोलर आणि युनिट 2 चे सुद्धा काही व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत. तर असा क्वेशन येत असतो. त्या उत्तरमध्ये तुम्हाला ही डायग्राम लिहिणं गरजेचं आहे. त्या डायग्राम्सला सुद्धा मार्क आहेत. ती डायग्राम काय इंडिकेट करते? पी म्हणजे पॅरिटी फ्लॅग, डॅश म्हणजे युजर डिफाइनेबल फ्लॅग, ओव्ही म्हणजे ओव्हरफ्लो फ्लॅग, RS0 म्हणजे रजिस्टर बँक सिलेक्ट बिट 0, तर RS1 हे रजिस्टर बँक सिलेक्ट बिट 1, F0 हे जनरल पर्पज स्टेटस फ्लॅग आहे. त्यानंतर AC हे ऑक्झिलरी फ्लॅग आहे. CY हे कॅरी फ्लॅग आहे. आणि D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7 हे त्याचे बिट ॲड्रेसेस आहे. अशा प्रकारे ही डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये जशास तशी लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे एक्झाम्पल पेपरमध्ये लिहिणं गरजेचं आहे किंवा जर नाही लिहिलं तुम्ही तर एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. अ, तर क्वेशनमध्ये फक्त एक नंबर दिलाय A, एक R दिलाय, हेक्साडेसिमलमध्ये दिलाय. त्याला बायनरीमध्ये कन्व्हर्ट करून त्याची ॲडिशन केलेली इथं तुम्हाला दिसते. तर हे एक्झाम्पल तुम्ही पेपरमध्ये लिहा. त्याचं सोल्युशन सुद्धा जर कुणाला माहीत नसेल किंवा कारण अगोदरच्या सेममध्ये आपल्याला बायनरी ॲडिशन होती, आता आपल्याला ती नाही. जर कुणाला येत नसेल तर खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. डेसिमलमध्ये 1, 2, 3, 4 असं 12 पर्यंत त्याला हेक्साडेसिमलमध्ये आपण कसं रिप्रेझेंट करतो आणि त्यालाच बायनरीमध्ये कसं रिप्रेझेंट करतो, हे यामध्ये दिलेलं आहे आणि खाली ॲडिशन चांगल्या प्रकारे दाखवलेले आहे. CCH Cला आपण काय सी म्हणजे 12, Cला 12 असं आपण म्हणत असतो. Cला 12 तर 8, 4, 2, 1. सो इथं Cला 12, परत C परत 12, ई म्हणजे किती? ई म्हणजे 14, तर इथं 14. त्यानंतर इथं 6, तर 6 इथं बायनरीमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. हे अगोदरच्या सेममध्ये आपल्याला झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा हे एक्सप्लेन करत नाही. त्यानंतर तुम्हाला उत्तरमध्ये हे प्रत्येक पॅरिटी फ्लॅग म्हणजे प्रत्येक फ्लॅगचं तुम्हाला फक्त इथं फंक्शन लिहायचंय. पॅरिटी फ्लॅग कशासाठी असतं? तर पॅरिटी चेक करण्यासाठी. इव्हन पॅरिटी आहे की ऑड पॅरिटी आहे. P इक्वल टू 1 ऑड पॅरिटी कधी असेल? ज्यावेळेस आत्ता आपण जो क्वेशन बघितला त्यामध्ये हे जिथं दिसत आहे 1, 0, 1, 1, 0, 0, 1, 0 यामध्ये रिझल्टमध्ये 1 ची संख्या जर ऑड असेल तर ती ऑड पॅरिटी आणि इव्हन असेल 1 ची संख्या तर ती इव्हन पॅरिटी. आता आपण चेक करूया या रिझल्टमध्ये 1 ची संख्या किती 1 किती वेळेस रिपीट झालाय? 1, 2, 3 आणि 4. 1 4 वेळेस रिपीट झालाय आणि 4 ही इव्हन संख्या आहे. त्यामुळे या आता घेतलेलं एक्झाम्पल हे P इक्वल टू 0 त्याची इव्हन पॅरिटी आहे. त्यानंतर ओव्हरफ्लो फ्लॅग काय रिप्रेझेंट करतं? ओव्हरफ्लो फ्लॅग इंडिकेट्स वेदर देअर वॉज अन ओव्हरफ्लो इन रिझल्ट ऑर नॉट. ओव्हरफ्लो इन रिझल्ट म्हणजे काय? ज्यावेळेस रिझल्ट आता आपण एक्झाम्पल थ्रूच तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस रिझल्टमध्ये ओव्हरफ्लो झाला का नाही? आता हा कॅरी इथं आलेला आहे पूर्ण थ्रूआउट द ॲडिशन. त्यामुळे यामध्ये ओव्हरफ्लो झालेला आहे. त्यानंतर RS0 आणि RS1 हे रजिस्टर सिलेक्ट बँक असतात. ते काय करतात? "दीज बिट्स डू नॉट इंडिकेट द रिझल्ट. इट शोज द कंट्रोल ऑन द ऑपरेशन ऑफ 8051 हेन्स कॉल्ड कंट्रोल फ्लॅग." आता RS0 आणि RS1 याला कंट्रोल फ्लॅग सुद्धा म्हणतो कारण हे मायक्रो कंट्रोलरच्या ऑपरेशन्सला कंट्रोल करण्याचं काम करतं. त्यानंतर F0 हा युजर डिफाईन फ्लॅग आहे आणि AC हा ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग आहे. ते काय करतो? फ्लॅग स्टोअर्स द कॅरी जनरेटेड आउट द लोअर निबल ऑफ द ऑपरेशन. त्याचा अर्थ काय? ज्यावेळेस हा अप्पर निब्बल आहे आणि हा लोअर निब्बल आहे. त्यानंतर इथून कॅरी इथं जाणार. हे खालच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथं व्यवस्थित कळेल. तिथं 1 जरा प्रिंटिंग मिस्टेक झाली, तिथं 1 आलेला नाही. हा लोअर निब्बल आहे आणि हा अप्पर निब्बल आहे. यामधून कॅरी इथं जाणार. ही जी कॅरी इथं या लोअर निब्बलमधून अप्पर निब्बलमध्ये कॅरी जातीये. म्हणजे ऑक्झिलरी कॅरी फ्लॅगची किंमत 1 अशी सेट होते. त्यानंतर कॅरी फ्लॅग म्हणजे काय? CY इक्वल टू 1. कॅरी फ्लॅग 1 असेल किंवा ज्यावेळेस रिझल्टमध्ये जर कॅरी असेल, तर कॅरी फ्लॅगची किंमत 1 असेल. रिझल्टमध्ये जर कॅरी नसेल, तर कॅरी फ्लॅगची किंमत 0 असेल. अशा प्रकारे जसं तसं तुम्ही पेपरमध्ये लिहा. तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. धन्यवाद.